एक साधं गरीब पण स्वाभिमानी कुटुंब. मुलगा लहानपणापासूनच खूप हुशार. गावातल्या शाळेत नेहमी पाहायला यायचा. आईबाबांची अनेक स्वप्न. आपला मुलगा मोठा होईल, इंजिनियर बनेल, आपलं घर उभं करेल. परंतु या स्वप्नांची राखरांगोळी व्हायला एक क्षणही लागला नाही. या मुलाने असं काय केलं असेल, आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित एका मुलाची धक्कादायक आणि समाजासाठी एक उदाहरण अशी ही घटना. ही घटना ऐकून अनेक आईवडिलांची आपल्या मुलावर असलेल्या विश्वासाला कुठेतरी डंक लागणार आहे. त्यामुळे ही घटना शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही आपली न्यूज 18 या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल या बटनावर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे अशा सत्य आणि धक्कादायक घटना तुमच्यापर्यंत आमच्या माध्यमातून येत राहतील. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, 10वीत 94%, 12वीत 92%. सगळ्यांनीच या मुलाचं केलं कौतुक. गावकरी म्हणाले, हा मुलगा भविष्यात खूप काहीतरी मोठं करेल. हा मुलगा तर सोनं आहे. आईवडिलांनी खूप कष्ट करून त्याला शहरातल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये पाठवलं. त्याला हॉस्टेलला रूम घेऊन दिली. पालकांनी त्यावर खूप असा विश्वास ठेवला. आपला मुलगा अभ्यासात गुंतलेला आहे. पण खरा खेळ इथूनच सुरू झाला. अचानक मुलगा गायब झाला. पहिलं वर्ष तो पास झाला, परंतु दुसऱ्या वर्षासाठी त्यांनी ॲडमिशन घेतलं, नाव नोंदवलं, पण तो कॉलेजला गेलाच नाही. आणि हो, त्यांनी क्लास पण जॉईन केले, पण तो क्लासला देखील गेलाच नाही. त्यावर हॉस्टेलवरचे मित्र त्याला विचारायचे, अरे तू क्लासला काय येत नाहीस? तो म्हणायचा, मी लायब्ररीमध्ये अभ्यास करतो. मला कॉलेजची आणि क्लासची काहीच गरज नाही. मी लायब्ररीमध्ये अभ्यास करून माझा अभ्यासक्रम पूर्ण करेल. पण प्रत्यक्षात असं नव्हतं. प्रत्यक्षात तो दुसरीकडेच कुठेतरी जात होता. तो कुठे जात होता? अखेर एक दिवस तो हॉस्टेलवरून देखील गायब झाला. तो कॉलेजला तर जातच नव्हता, क्लासेसला देखील जातच नव्हता, पण आता तो हॉस्टेलवरून पण गायब झाला. हॉस्टेलवर फक्त त्याचे 2-3 कपडे, काही पुस्तके उरली होती. तो आईवडिलांना नेहमी फोनवर एकच सांगायचा, आई सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे घरच्यांना त्यावर संशयच आला नाही की आपला मुलगा असंही काही करू शकतो. पण 2-3 महिन्यांचा कालावधी उलटला. मुलगा कॉल देखील करेना, मुलगा फोन उचलेना. त्यामुळे घरच्यांचा संशय वाढू लागला. 2-3 महिन्याच्या कालावधीनंतर घरच्यांनी कॉलेजमध्ये चौकशी केली असता त्यांच्यासमोर एक खूपच धक्कादायक गोष्ट समोर आली. मुलगा दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा देखील दिली नव्हती आणि मुलगा दुसऱ्या वर्षाच्या एकही दिवस कॉलेजला देखील गेला नव्हता आणि तो क्लासला देखील गेला नव्हता. मग मुलगा गेला तरी कुठे? त्यामुळे आईवडिलांनी शहराकडे धाव घेतली. शहरात येताच कॉलेजमध्ये चौकशी केली. मित्रांना विचारलं, पण मित्रांनी सांगितलं तो खूप दिवसापूर्वीच रूम सोडून गेलाय. तो कॉलेजला देखील येत नाही आणि तो क्लासेसला देखील येत नाही. आईवडिलांनी खूप चौकशी केली, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. मग कंटाळून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांनी पोलीस केस केली. मग पोलीस तपास सुरू झाला आणि पोलीस तपासात असं सिद्ध झालं की तो मुलगा त्याच्या हॉस्टेलच्या रूमपासून अगदी काहीच अंतरावर एका बाईच्या घरी त्या बाईसोबत राहत आहे. ती बाई कोण आहे? ती बाई काय करते? हा प्रश्न त्याच्या आईवडिलांना पडला. नंतर असं लक्षात आलं की ती बाई एक फसवणुकीचा धंदा करते. लोकांना घरात बोलून त्यांच्याकडून पैसे उकळायची, ज्योतिषी सांगते, व्यवसाय वाढवते असं दाखवून लोकांची लुबाडणूक करायची. तिच्या संपर्कात तो मुलगा आला. सुरुवातीला अभ्यासासाठी तिच्याकडून मदत घ्यायचा, जेवण मिळायचं, राहायला जागा मिळायची. हळूहळू ती त्याला पैसेही देऊ लागली आणि पैशाच्या मागे कसं पळायचं हेही त्याला शिकवू लागली. ती बाई तशी एकटीच
घरात राहत असल्यामुळे तिने या मुलालाही तिच्या सोबत तिच्या काळ्या कारनाम्यात जुळून घेतलं. पण त्या बाईला एका जोडीदाराची गरज होती हे या मुलाच्या लक्षात आलं नाही. या मुलाला वाटलं की ही बाई आपल्याला जेवण देते, राहायला जागा देते, पैसे देखील देते, त्यामुळे त्याच्या मनात असं काहीच आलं नाही. पण या बाईचा हेतू वेगळाच होता. तो मुलगा तसा दिसायला सुंदर होता आणि ती बाई देखील सुंदर होती. त्या बाईने हळूहळू या मुलासोबत अनैतिक संबंध देखील बनवले आणि याला ती बाई खूप असे पैसे देखील देऊ लागली. त्यामुळे हा मुलगा आई वडिलांना विसरूनच गेला, तिच्यासोबतच राहू लागला. त्या बाईने त्याला सांगितलं, अभ्यास करून काही मिळत नाही, माझ्या कामात ये, पटकन पैसे मिळतील, असं ती म्हणाली. मुलगा तसा नवख्या वयात शहरात नवीनच आईवडिलांपासून दूर. मुलगा तिच्या बोलण्याला बळी पडला. तो तिच्यासोबत लहान सहान कामे करू लागला, ग्राहकांना घाबरून पैसे उकळवू लागला, बनावट कागदपत्रे बनवू लागला, घरगुती पूजा करायच्या नावाखाली लोकांना फसवू लागला. अशा गोष्टींमध्ये तो तिच्यासोबत सामील झाला. ती बाई त्याला सांगायची, तू खूपच हुशार आहेस, तू भविष्यात माझा उजवा हात होशील. तो मुलगा हळूहळू तिच्या घरातच राहायला लागला. पालकांना जेव्हा हे सत्य समजलं तेव्हा त्यांचा पायाखालची जमीन उडाली. आई खूप मोठ्या मोठ्याने रडू लागली. ज्याला आपण डॉक्टर, इंजिनियर बनवण्यासाठी पाठवलं तो एका फसवणूक करणाऱ्या बाईच्या आहारी गेला. आईला शॉकच बसला. आई रडत रडत पोलिसांना म्हणाली, ज्याला आम्ही शहरात शिकवायसाठी पाठवलं तो येथे येऊन गुन्हेगार बनला की काय. असं म्हणत पोलिसांनी त्या बाईला अटक केलं, मुलाला पालकाच्या ताब्यात दिलं आणि सगळ्या पालकांना कडक इशारा दिला की मुलावर विश्वास ठेवा, पण आंधळेपणा नको. त्याचं कॉलेज खरंच चाललंय का, ते खरं शिकतायत का याची सखोल चौकशी करा, नाहीतर जे अशा लोकांच्या जाळ्यात अडकतील आणि तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. ही होती एका हुशार मुलाची कहाणी ज्याचे आई वडिलांचा विश्वास गमावला. तुमच्या मते पालकांनी काय केलं असतं तर हा प्रकार टळला असता? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.